नमस्कार, मी सई प्रशांत डिंगणकर गंधारच्या सेलिब्रिटी गप्पा गोष्टी या उपक्रमात स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत प्रसिद्ध अभिनेते शेखर वडके यांना. नमस्कार शेखर काका. नमस्कार. शेखर काका, तू शिक्षणात किती रमलास? फार नाही. खरं सांगायचं तर माझं शिक्षण आपण म्हणतो की बीकॉम ॲपियर आहे. बीकॉमचे पूर्ण पेपर दिले नाही. त्याला एक गोष्ट आहे की बीकॉमला असल्यामुळे पहिले 4 पेपर अवघड असतात. 3 अकाउंटचे, इकॉनॉमिक्स आणि नंतर मग 2 HRD आणि कम्प्युटर, असे 2 HR आणि कम्प्युटर असे राहिले होते. तर 4 पेपर मला असं वाटलं, कॉन्फिडंट आला की आपण पास होऊ शकतो. त्याच्यामुळे मग बाबांनी विचारलं की बाबा काय करणार आहेस, तर वडिलांनी घरी नोकरीचे फॉर्म्स आणून ठेवले आणि मला नोकरी करायची नव्हती. मला या क्षेत्रातच, अभिनय क्षेत्रात काम करायचं होतं. सो मी शेवटचे 2 पेपर दिलेच नाही, जे सोपे होते. HR म्हणा किंवा कम्प्युटर म्हणा. तर त्यावेळेचा आपण काय म्हणतो, प्रत्येकाने, माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येकाने शिक्षण पूर्ण करा, मग या क्षेत्रात या. हल्ली तशी परिस्थिती आली. पूर्वी माझ्या वेळेला एक तरुण वय असल्यामुळे, तरुण रक्त असल्यामुळे एक डोक्यात वेगळी कल्पना होती की मला नोकरीच करायची नाही. त्या हिशोबाने मी ते पेपर दिले नाही. तर आत्ता बीकॉम ॲपियर नसतो तर मी बीकॉम असतो. पण 2 कॉलेजेस झाले. पहिलं कॉलेज होतं जे नाटकासाठी, मी त्या कॉलेजला ॲडमिशन घेतली होती, साठे महाविद्यालय पार्ल्याचं. पण त्या एकांकिका स्पर्धा असायच्या पूर्वी, INT, उन्मेष. तर या दोन्ही एकांकिका स्पर्धांना मला घेतलं नाही ॲज अ ॲक्टर म्हणून. सो मी ते पेपर दिले नाहीत शेवटचे, सेकंड सेमिस्टर आणि फायनल. मी ज्यासाठी भांडूपून मी पार्ल्याला जातो ते जर होत नसेल तर. पण मग नंतर आई वडिलांकडे बघून मग मी ज्ञानसांना आपल्या महाविद्यालयात ॲडमिशन घेतली आणि पहिली 2 वर्ष सुगर गेली माझी. 11वी आणि 12वी व्यवस्थित गेलं आणि FY पासनं जे एकांकिका स्पर्धा चालू झाली. पण सगळ्या ह्याच्यात मी पास होत राहिलो. AT KT वगैरे सगळं आलं. म्हणजे ज्या कॉलेज जीवनामध्ये सगळ्या ज्या गोष्टी हव्या होत्या ॲज अ एज्युकेशनल करताना, त्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या. पण सुखकररित्या बाहेर पडलो आणि नंतर काम करायला लागलो. आणि मला खूप अभिमानाने सांगावं लागेल की ज्ञानसाधनामध्ये ढवळ सर होते, तर प्रदीप ढवळ सर, आणि शाळेमध्ये असताना विश्वासराव धुमाळ सर होते, जे मुख्याध्यापक होते. तर ह्या दोघांमुळे मी या क्षेत्रात आलो आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. तरुण वयात तुझ्यावर कोणाचा पगडा होता? लेखक कोण, दिग्दर्शक कोण होते ते तुला त्यावेळी आवडायचे? मला डिरेक्शनमध्ये, म्हणजे दिग्दर्शक म्हणून म्हणतील तर राजदत्त आवडायचे मला. आणि नाटकाचं असं काही नाही, ज्या डिरेक्टरने मला नाटकात घेतलं तो डिरेक्टर माझा आवडता असं मी ठरवलं होतं. पण अगदी तरुण वयात माझा पगडा असं म्हणशील तर माझा कॉमेडीचा पगडा जास्त होता माझ्यावर. मग ते लक्षा मामा असतील, अशोक मामा असतील किंवा प्रशांत नामले असेल, त्यांचा होता. आता भरत जाधव यांच्याबरोबर मी कॉम्पिटिशनमध्येच होतो आणि आमच्या दोघांची स्टाईल सेम होती. आता तो गाजला, त्याची स्टाईल ती झाली, त्याच्यामुळे मला माझी कॉमेडीची किंवा विनोदाची स्टाईल बदलावी लागली थोडी. म्हणजे ती कठीण असते, जी लहानपणापासून अंगात भिनलेली कॉमेडी आहे, तिला डावलून दुसरी कॉमेडी करणं, तर त्यात थोडा माझा वेळ गेला. पण पगडा जास्त प्रशांत नामले, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक मामा यांचाच होता. तू नाटक सोडून मालिकांमध्ये कधी व कसा वळलास? खरं सांगायचं तर मालिकांमध्ये मला येण्यासाठी विजय पाटकरांचा खूप मोठा हात आहे. आणि त्यावेळी पेजर होते, मोबाईल नव्हते. काही जणांकडे मोबाईल होते, काही जणांकडे पेजर होते. तर पेजरवरती मला मेसेज आला आणि मोबाईलवाल्याचा मोबाईल लागला नाही, ज्या कलाकाराचा, तो मला मग कलाकार माहीत नाही, पण पेजरवरती मला कळलं. आणि पेजरवरनं मला हे पहिलं काम मिळालं विजय पाटकरांनी, जे पूर्वी झी मराठी जे आत्ता आहे ते पूर्वी अल्फा मराठी होतं. तर तेव्हा जिभेला काही हाड नावाची एक सिरियल आली होती. तर त्या सिरियलमध्ये मला एक काम मिळालं, ज्याच्यात मी कचं फ करून बोलायचो प्रत्येक वाक्य. म्हणजे प्रत्येक वाक्यात क असेल तर त्याच्याऐवजी फ. तर तेव्हापासून तो एक ठप्पा पडला म्हणा कॉमेडीचा, किंवा आपण काय म्हणू, पण सिरियलकडे वळायला मग सहज मिळत गेलं. खरं तर एकांकिका स्पर्धातनं पुढे आलं. म्हणजे आज उठलो, चला अभिनय करूया, सिरियलमध्ये काम करूया, असं नाही झालं. त्यावेळी सुदैवाने म्हणा, आमच्या वेळेला एक हे होतं की एकांकिका स्पर्धा करा, मग तुम्हाला नाटक मिळेल, नाटकातनं मग सिरियल मिळेल, सिरियलमधनं मग सिनेमा मिळेल, असे एक पायऱ्या होत्या त्या. हल्लीच्या पायऱ्या आपण खूप वास्ट मीडिया झाल्यामुळे म्हणा, किंवा अनेक कलाकार आहेत, मी जेलस नाही आहे, पण जेलस एवढ्यासाठी आहेत की मी ह्या वेळेला का नाही जन्माला आलो, की मला डायरेक्ट सिनेमात किंवा सिरियलमध्ये काम मिळालं असतं, मग मी उलटाही आलो असतो.
पण एक प्रवाह आपण म्हणतो ना आहे त्या प्रवाहात वाट जाणं, तर त्यावेळी आमच्या वेळचे जेवढे सगळे कलाकार होते ते त्याच प्रवाहात पुढे आलेले आहेत. म्हणजे एकांकिका स्पर्धा करून, कॉलेज एकांकिका स्पर्धा करून, त्याच्यानंतर नाटक, सिरियल, मग सिनेमा असं. त्याच्यामुळे वळलं असं म्हणताय ना, सहज कामं मिळत गेली. तुझी सरस्वती मालिकेतील भिक्खूची भूमिका केलीस, ती सगळ्यांना खूप आवडली. हां, भिकू मामा. हा, त्यावेळेच्या काही गमती जमती सांगशील का? गमती जमती म्हणजे खूप होते. आता खरं सांगू तर मला कळत नाही, मला लोक मला ॲज अ कॉमेडियन व्हिलन म्हणून खूप ॲक्सेप्ट चांगलं करतात. लोकांना ती भूमिका खूप आवडते. माझी तशीच भिकू मामाची भूमिका होती. तर भिकू मामाच्या भूमिकेला फक्त माझा एकट्याच नाही, तर डिरेक्टर मंगेश कंटाळे किंवा लेखक होते, तर त्यांचा खूप पाठिंबा मिळाला. किंवा त्यानं काही लिहिलं, एक रंपपोश म्हणून तकिया कलाम होतं. काही म्हटलं तरी आता तुला समजा मी विचारलं, तू कशी आहेस ग, रंपपोश असं मग प्रत्येक ह्याच्यात ते घडत गेलं आणि ते लोकांना खूप आवडत गेलं ती भूमिका. आणि विलनची जरी असली तरी एक रिलॅक्स करणारं कॅरेक्टर होतं सरस्वतीमध्ये. त्याच्यामुळे लोक वाट बघायची असं मला सांगायचे, ते ऐकून खूप बरं वाटायचं. आणि ह्याच भूमिकेसाठी मला कलादर्पणचं सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून पारितोषिक मिळालं. त्याच्यामुळे माझं ती भूमिका खूप जवळची आहे माझ्यासाठी. आपण आता एक रॅपिड फायर राऊंड खेळूया. नाटक की मालिका? नाटक. चित्रपट की नाटक? नाटक. ठाणे की मुंबई? जिथे काम केलं तिथे. मराठी चित्रपट की हिंदी? मराठी चित्रपट. खलनायक की विनोदी नट? खलनायक. अशोक सराफ की लक्ष्मीकांत बेर्डे? दोन्ही. कारण की मी फार हे करू शकत नाही त्या टीम. मी दोघांकडनंही शिकलेलो म्हणजे त्यांच्याबरोबर काम करण्याची मला एकमेव संधी मिळाली होती, दोघांबरोबर काम करण्याची. पण अनेक जण कसं की त्या आपल्या तरुण वयामध्ये किंवा हे शिकण्यासाठी NSDला जातात. तर माझं NST आहे असं म्हणतो. मग NSD म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. तर मी नॅशनल स्कूल ऑफ टेलिव्हिजनवरती जेवढं शिकलो त्यातनं मी आत्ता जो उभं राहिलो तर त्याच्यामुळे मला TV किंवा दूरचित्रवाहिनी आपण म्हणतो किंवा दूरचित्रवाणी म्हणतो किंवा त्याला तो इडियट बॉक्स पण म्हणतात त्याला, पण मला तो खूप आवडतो कारण त्याच्यामुळेच मी आहे. शेखर काका, तू गंधार या आमच्या संस्थेमध्ये केव्हापासून आहेस? जेव्हा तू नव्हतीस तेव्हापासून आहे. म्हणजे गंधार संस्था जेव्हा ओपन झाली तेव्हा मंदार किल्लू सर, बाळकृष्ण ओडेकर, आपटे हे सगळे ओळखीचे होते. तर त्यांनी मला विचारलं की आपण असं लहान मुलांसाठी शिबिर करतोय. तर मला खूप आधी जेलस फील झालं की आपल्या वेळेला पण होतं, पण एवढं म्हणजे ते दादरला वगैरे साईडला होतं, तर मी भांडुपला राहतो. तर लहान मुलांना आपण एवढं लांब सोडत नाही. तसं मला सोडलं नव्हतं, त्याच्यामुळे मला अशी ॲक्टिव्हिटी करता आली होती. पण ह्याच्या गंधारच्या या बालरंगभूमीसाठी खरं ही जगते ही संस्था असं मला वाटतं. त्याच्यामुळे इथे येऊन लेक्चर्स द्यायला खरं तर त्यांच्याकडनं मला लहान मुलांकडनं खूप काही शिकायला मिळतं. की आपण म्हणतो की ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे, तर लहान मुलांचंही ऑब्झर्वेशन चांगलं असतं. पण त्यांचं ऑब्झर्वेशन करून मी कॉमेडी कुठली भूमिका आली तर त्यात कुठला पाठ घालता येईल यांचा लहान मुलाचा, किंवा लहान मुलगी काहीतरी एक वेगळे चाळे करत असतात किंवा बोलत असतात पटकन, तर तसं अगं आई नावाचं जसं हास्यचित्र झालं की लहान मुलगा बोलला म्हणून ते त्यांनी घेतलं आणि दॅट इज अ हिट झालं. तर तशा प्रकारे मी काही करून सिरियल किंवा नाटक किंवा सिनेमामध्ये ते एक कॅरेक्टर घेत असतो. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की गंधारला आल्यानंतर ना मला लहान व्हावंसं वाटतं नेहमी. म्हणजे उगाचच मी सेलिब्रिटी आहे आणि इथे शिकवायला येतो असं मी कधीच करत नाही. कारण मला त्यांच्यामध्ये रमून त्यांना शिकवायला खूप आवडतं. त्याच्यामुळे इथे आल्यानंतर साधारणतः 2 दिवस मी लहान असतो. आणि तसंही घरी मला आई सांगत असते की अरे कधीतरी मोठा हो, आता वय वर्ष 46 आहे, मोठा हो, लहानच राहणार आहे. पण मी म्हणतो की आपण सगळ्यांनी लहानच राहूया. लहान राहिल्यामुळे ना इथे टेन्शन्स काही नसतात, ही टेन्शन सगळी जातात. आणि जर का सगळ्यांना सांगतो आता की पालकांना मुलांना पुढे आणायचं असतं. पण गंधार ही अशी एक संस्था आहे की ते पालकांना आहे ना, जेव्हा पालक मुलाला घेऊन येतात तेव्हा माझ्यासमोर विचारलेलं आहे की मुलाला आवड आहे का, तुम्हाला आवड असून उपयोग नाही. मुलाला आवड असेल तरच गंधारमध्ये जॉईन करायला सांगा त्यांना. तर हे मला खूप आवडतं की अरे आले तर घेऊन टाका ना, आपल्याकडे मुलं वाढली पाहिजेत. पण गंधारचं तसं नाही. तर गंधारची जी ॲक्टिव्हिटी आहे ती खूप चांगली आहे, पहिल्यापासून आहे, जे आत्तापर्यंत आहे. आणि आत्तापर्यंत ते मला बोलवत आहे की बाबा लेक्चर्स घेण्यासाठी वगैरे.
तर मला खूप आवडतं आणि मी लगेच माझ्यामध्ये मी नाही म्हणतच नाही. अगदीच काही शूटिंग बिटिंग आलं मध्ये किंवा त्यावेळेला नसेल किंवा आमचं आधीच ठरलेलं असतं की पुढच्या महिन्यातला रविवार तू ठेव, मग मी तो ठेवून देतो. मग शूटिंग बिटिंग आलं तरी मी यांना फोन करत नाही की आपण ॲडजस्ट करू का. तर हे एक माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण की इथे येऊन मी सुद्धा शिकतो गंधारमध्ये येऊन. सो गंधार फारच उत्तम संस्था आहे आणि सगळ्या पालकांना मला असं सांगायचं आहे की तुमच्या मुलांना जर का खरंच पारखायचं असेल तर त्यांना या गंधार संस्थेमध्ये नक्की ॲडमिशन घ्या. आणि बाकी आहेच विलनगिरी. मगाशी एक रॅपिड फायरमधला प्रश्न होता की कॉमेडी ॲक्टर का विलन, तर दोन्ही एकत्र करायला मला आवडेल. हिंदी सिनेमा आवडेल तो पैशांसाठी आवडेल, मराठी सिनेमा आपुलकीसाठी आहे. तर काही गोष्टी ह्या ज्या आम्हा कलाकारांच्या असतात किंवा पुढे जाऊन तू मोठी कलाकार झालीस तर काही वेळेला असं असतं की घर पण चालवायचं असतं. मग काही वेळेला आपल्याला आपल्या ज्या थॉट्स प्रोसेस असते किंवा विचार असतात त्यांना आपल्याला मुरड घालावी लागते आणि मग ते काही कामं पैशांसाठी होऊन जातात. मग ती मनाला लागतील, पण ती तिथे जाऊन पण एक आम्ही ठरवतो किंवा मी ठरवतो रादर की आपण जरी पैशांसाठी काम करत असलो तरी ते प्रामाणिकपणे करायचं. त्याच्यामुळे पैसा आम्ही व्यावहारिक ज्ञान आणि घरचं ज्ञान, मग आता त्याला मला समजत नाही कारण व्यावहारिक ज्ञानच माझं फार कमी असलं असे घरचं म्हणतात, पण मी दोन्ही वेगवेगळं ठेवतो. घर आणि व्यवसाय हे दोन्ही वेगवेगळे ठेवतो, त्यांना एकत्र कधी करत नाही. मग त्याच्यासाठी घरासाठी जर मला पैसा कमवायचा असेल आणि त्यासाठी मला माझा अभिनय विकावा लागत असेल तर डेफिनेटली मी त्याच साईडला आहे की जिथे मला पैसा दिसेल, जिथे पैसा कमी असेल, पण ती परिस्थिती काय आहे की मला आता पैशाची गरज आहे का मला चांगल्या एका काय आपण त्याला म्हणतो पात्राची गरज आहे, भूमिकेची गरज आहे. मग चांगल्या भूमिकेची असेल तर मी पैसा बघत नाही, पण मला पैसा असेल तर मी कुठलीही भूमिका पण त्याच प्रामाणिक पद्धतीने करतो. कारण की दोघांची नावं घेईन मी इथे. एक विजय पाटकर सर ज्यांनी मला सिरियलमध्ये आणलं आणि प्रतिमा कुलकर्णी मॅडम ज्यांनी मला नाटकातनं म्हणजे एकांकी स्पर्धेतनं प्रोफेशनल नाटकाला आणलं. व्यावसायिक नाटकामध्ये मला संधी दिली प्रतिमाताईंनी. आणि तिसरे म्हणजे राकेश सार, महेश कोठारे विजन, असे काही खूप कमी जण आहेत की ज्यांच्याकडे त्यांनी बोलवलं की जातो, मग मी विचार करत नाही. अर्थात त्यांनी विचार करूनच बोलवलं असेल हे माझ्या डोक्यात असतं. सो मी तसं जातो तिकडे. त्याच्यामुळे हे सगळे माझे सगळे आवडते आहेत. प्रतिमाताई, विजय पाटकर, राकेश सारंगजी, कॅम्प्स क्लबवाले आणि महेश कोठारे विजन. कारण की मला त्यांच्याकडे सिनेमात काम करायचं आहे, अजून ती इच्छा एक राहिलेली आहे. लक्षा मामाबरोबर काम केलं, अशोक मामांबरोबर काम केलं, प्रशांत नामलेंबरोबर एका लग्नाची गोष्टीचे माझे स्वतःचे 575 प्रयोग झाले, त्यांचे 1,500च्या वरती झाले. त्याच्यामुळे या सगळ्यांबरोबर काम करताना मजा आली आणि पुढेही येईल. आणि आता माझ्याबरोबर बघूया, आता प्रेक्षकांसाठी मी खूप काही घेऊन येतोय नवीन. एक गजरा मोहब्बतवाला नावाचं नाटक आहे, ते सध्या लिखाण प्रोसेस होती आहे, ते डिरेक्ट करायचं चाललं आहे. तर आता ते नाटक घेऊन मी सगळ्यांसमोर डेफिनेटली येणार. धन्यवाद शेखर काका, तू इथे आलास. थँक्यू. पुढच्या आयुष्यासाठी तुला खूप शुभेच्छा. तुलाही पुढच्या सगळ्या कामासाठी आणि अँकरिंग शोसाठी तुला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.